जुई गावातील आणि तदनंतर आपल्याला सर्वांना ज्यांच्यावरती अभिमान असावे रायगड भूषण या ठिकाणी पंडित नितेश सर यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातोय। पहिल्या रजनीमध्ये अगदी या सामन्याचा उद्घाटन सोहळा ज्यांच्या अगदी मुखातून आपण पाहिला तर वाणीनं या ठिकाणी संपन्न झाला। असे रायगड भूषण पंडित नितेश सर यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी या आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये केला जातोय। सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा नक्कीच त्यांना महाराष्ट्र भूषण याच्याकडे वाटचाल आहे। लवकरात लवकर नक्कीच महाराष्ट्र भूषण मिळावं या ईश्वर चरणी प्रार्थना असेल। जाऊया बॅक टू क्रिकेट। थँक्यू सो मच। तर जाऊया मॅचच्या दिशेनं। तिसऱ्या फेरीमधील हा सामना तुमच्या समोर येतोय। आराध्या स्पोर्ट्स वळवली आणि त्यांच्या विरोधामध्ये G211 जर्मन नेरे हे दोन संघ आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये। ही शेवटची मॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक पारितोषिकं जिंकायची असतील तर हा शेवटचा चान्स दोन्ही टीमसाठी। पहिल्या 3 मॅचेसमध्ये जे तुम्ही गुण कमावणार आहात तेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत। एकदा हा सामना संपल्यानंतर पुढे तुम्ही सेंचुरीज मारा, हाफ सेंचुरीज मारा, ते गुण ग्राह्य धरले जाणार नाहीयेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची मॅच आहे। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेला चेंडू थांबवलाय तोपर्यंत मात्र 1 रन। त्यामुळे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या रेसमध्ये तुम्हाला लागायचं असेल आणि त्याचबरोबर रायझिंग स्टार त्याच्यासाठी सुद्धा एक पारितोषिक आहे। संस्कार स्पोर्ट्सचे ओनर सुजयजी जितेकर ज्यांच्या माध्यमातून संस्कार स्पोर्ट्सची एक ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे। त्यामुळे ते एक पारितोषिक आहे। तर नवीन खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू त्यांचा सुद्धा विचार खरं तर या स्पर्धेमध्ये केला जाणार आहे। त्याबद्दल सुजयजी जितेकर यांचं सुद्धा आपण मनापासून आभार मानूयात। तदनंतर सर एक आगलं वेगळं पारितोषिक आहे। या संपूर्ण चारी बाजूला आपल्याला जे आपण कटआउट अर्थात बॅनर जे पाहत आहोत ना त्यांना अगदी चेंडू हिट झाला षटकाराच्या माध्यमातून तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय युवा उद्योजक नक्कीच निलेश राजाराम ठाकूर यांच्या बॅनरला जर षटकाराचा अगदी चेंडू हिट झाला तर रोख रक्कम 1000 रुपये। ओटू दीपक सर। आणखी एक क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 30 धावांचा सामना वाचवलाय मागचा आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली संघानं। त्यामुळे थोडासा आत्मविश्वास त्यांचा थोडासा वाढला असेल। परंतु समोर सुद्धा तेवढाच तगडा संघ आहे G211 जर्मन नेरे। परंतु या मॅचमध्ये धाबा काढाव्या लागतील वळवली संघाला। लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहे। सिंगल येते। एक जाव सुशांत गायकरची गोलंदाजी खेळणं, त्याच्या गोलंदाजीवर मोठे स्ट्रोक खेळणं फार कमी मी तर म्हणेन फलंदाज आहे ज्यांनी हे आजपर्यंत करून दाखवलंय। आणि आता नेहमीच पहिल्याच ओव्हरमध्ये खरं तर जेव्हा सर्कलचं षटक टाकतं टिचून मारा त्यांचा नेहमीच पाहायला मिळाला। आज तागायत 4 धावा झाल्यात। यावेळेचा चेंडू थोडासा बाहेर होता आउटसाइड ऑफ स्टंप, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 5वी धाव स्कोर कार्डवर। कमाल मॅच पाहायला मिळाली। मागचा सामना ऑल आउट केलं खरं तर जासे सारख्या बलाढ्य फलंदाजीचा भरणा असणाऱ्या संघाला 31 धावा काढू दिला नाही त्या स्पर्धेमध्ये। मोठी अचीवमेंट आहे वळवलीसाठी। स्विचिटचा प्रयत्न करण्यात आला होता। इकडे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू सुशांत गायकरचा पुन्हा एकदा यशस्वी षटक म्हणावं लागेल। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। धाव फलकावर बिनबाद 5 धावा। पाच धावा पहिल्या ओव्हरमध्ये। दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आदित्य येतोय। आदित्य मस्कर।
चांगला बॉल लेफ्ट हँड मुहूर्त विकेटने गोलंदाजी करत असताना खरं तर टप्पा पडल्यानंतर अँगल बनवतो आणि बऱ्याच वेळेला ह्या अँगलला खेळणं मोडीत काढणं उजव्या हाताच्या फलंदाजांना थोडंसं जड जातं. हे प्रत्येक मैदानावरचं चित्र आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं जेव्हा गोलंदाजी होते ना राईट हँडेड बॅटरसाठी थोडंसं कठीण होतं. फुल टॉस होता मिस केला यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. खरं तर या बॉलला खेळणं फार गरजेचं होतं परंतु बऱ्याच वेळेला फुलटॉस बॉल सुद्धा मिस होतात. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आली धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचते ती 6 याकडे. आपण 6 ऑन बोर्ड नाव. आदित्य मस्कर मोठं नाव आहे नेरे संघाकडून. थोडंसं शॉर्ट केला होता हा चेंडू पण पाहिला तर थोडासा अकूट टप्प्याचा होता. बॅट अगोदर फिरली गेली अर्ली शॉट खेळलं गेलं आणि त्याचमुळे इकडे मात्र डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. रत्नदीप चौधरी मागच्या मॅच मध्ये भन्नाट बॉलिंग केली होती. की प्लेयर आहे या टीमचा. सुपर बॉलिंग फ्रॉम आदित्य मस्कर. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र अयजान टेकन विकेट डाऊन ब्रेक थ्रू दिलाय तो आदित्य मस्करनं. पहिला धक्का लागलाय तो आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली संघाला. रत्नदीप बाहेर. तीन धावा तुम्हाला धावायच्या आहेत अशा पद्धतीने आपण तो निकाल देणार आहोत. थोडंसं एंटरटेनिंग. स्क्वायर ऑफ द विकेट फटका जास्त उंच गेलाय. संधी जरूर आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर पहिल्यांदा पिकअप घेतलं होतं त्याच वेळेला धावणं गरजेचं होतं. थोडासा मधी स्लो झाला आणि पुन्हा धावण्याचा प्रयत्न झाला तोपर्यंत मात्र सेफली लँड होत असताना चेंडू 2 धावा मिळतील. धावसंख्या 2. बकाशी वळवली संघाला बराच शिकला असेल कारण जेव्हा जेव्हा गरज होती सिंगल डबलची कारण एका सिच्युएशनला असं होतं धावा येत नव्हत्या परंतु त्या शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या होत्या ना तो एक षटकार जो पडला होता आणि त्या षटकारानं आय थिंक ऋषीनं तो षटकार मारला होता आणि त्यानंतर मात्र ती एनर्जी मिळाली होती वळवली संघाला. त्यामुळे जिथे मिळेल धावा त्या धावा काढणं इतर म्हणजे या मैदानावरचं हेच गुपित आहे. हेच रहस्य असं म्हणावं हरकत नाही आहे कारण सिंगल डबल्सनं सुद्धा बराच फरक पडतो. या ग्राउंडवर अनेक लो स्कोरिंग मॅचेस डिफरंट झाल्यात आणि त्याचमुळे मग आपल्याला असं वाटू नये की ते सिंगल्स घेतल्या असत्या तर कुठेतरी आपल्याला जिंकता आलं असतं. बरेच फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी जे गेले ना तर बऱ्याच जणांचे झेल सीमा रेषेलगत टिपले गेलेत. आदित्यचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आणखीन एक चांगलं षटक जीतू 11 जर्मन नेरे संघाकडून. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर अवघ्या 8 धावा. चला धाकटी जुई आणि मोहो संघ हळूहळू आपण या कारण त्यानंतर तुम्हाला प्लेयर चॉईस करायचे आहेत. एक खेळाडू तुम्हाला निवडायचा आहे तुमच्या संघामधील जो खेळाडू चपळ आहे जो जास्त धावू शकेल. या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 सामन्यामध्येच तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा आहे वैयक्तिक. त्याच धावा ग्राह्य धरल्या जाणार आहेत.
कारण एका स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं जेव्हा सुपर 3 मध्ये संघ दाखल झाले होते तेव्हा अशीच रेस लावण्यात येणार होती. मी किस्सा सांगेन तुम्हाला. ओ द विकेट ना ऑफ ड्राईव्ह केलाय आणि बॉल वॉट अ कॅच. कमाल झेल त्या ठिकाणी टिपलाय. प्रथमेश फडकेनं काय झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागेल आराध्या स्पोर्ट्सला वळवलीला. सचिन मोरेला पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त झाले. विकेट डाऊन. दोनही सलामीवीर मैदानाच्या बाहेर आलेत. सचिन मोरे पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. खरं तर त्या गोलंदाजानं लगातार 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. ओ टॉपेज लागले. बॉल हवेत. त्या शॉट फायनलला झेल टाकलाय. बरेच त्या ठिकाणी होते. सोपा झेल होता. आणि या कॅच ड्रॉप साठी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक आहेत आमचे फ्रॉक साहेब. सोपा झेल होता त्यामुळं त्यांचा सुद्धा थोडासा हिरबोड झाला. बागपुटला जाऊन पूल केलाय. समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन कडे चेंडू सरकलाय. सिंगल मिळेल. एक धाव. एक धावीसाठी सध्याच्या कडीला संघर्ष करावा लागतोय. आराध्य स्पोर्ट्स क्लब वळवली या संघाला. चांगली बॉलिंग झाले. गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळालाय. सुरुवातीचे 2 सामने थोडे चेस झाले होते. चला जुई आणि मोह संघ आपण हळूहळू स्टेजकडे या. आडव्या पॅटने यावेळेस मात्र ऑन साइडला लॉंग ऑन कडे सिंगलच मिळेल. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षणात सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. एक झेल सोडला फक्त त्याचा अपवाद वगळला तर अन्यथा खूप चांगली फिल्डिंग झाली आतापर्यंत. जीतू 11 जर्मन नेरे संघ. नेरे संघ म्हटला तर आमचे सागरजी मांडवकर. मराठीचा गोड आवाज. उत्कृष्ट समालोचक. त्यांच्या गावचा संघ. दुसऱ्या बाजूला वळवली म्हटलं की सत्यवान बुवा. रायगड समालोचक असोंचे खजिनदार. त्यांच्या गावचा संघ. इकडे सुद्धा आपण पाहिलं तर ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. पाहूया. रन तर पूर्ण करण्यात आले. पंचांनी रेफर केलंय. टीव्ही अंपायरची मदत त्या निर्णयासाठी रनआउटच्या निर्णयासाठी पाहूया. डायरेक्ट हिट बऱ्याच वेळेला धोकादायक असतात आणि तसंच काहीसा प्रकार घडला असेल आणि फलंदाज बाद आहे. त्याला सुद्धा माहिती होतं त्यामुळे अगोदरच तो सुद्धा क्रीज सोडत होता. तिसरी सफलता मिळाली जीतू 11 जर्मन नेरे या संघाला. त्यामुळे थोडंसं टेन्शनमध्ये आता मात्र आराध्या स्पोर्ट्सला वळवली संघाचा खेमा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु रन्स काढाव्या लागतील.
ज्या काही रन्स मिळतील, कारण बघाशा मॅचमध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी परफॉर्मन्स दिलाय ना, वडोली संघानं तो परफॉर्मन्स नक्कीच लक्षात ठेवणारा परफॉर्मन्स दिलाय. 30 धावा वाचवल्या या संघानं, ऑल आऊट केला होता. 30 धावा वाचवताना प्रतिस्पर्धी टीमला ऑल आऊट करणं यापेक्षा चांगली कामगिरी काय असू शकते. परंतु रन्स तर काढाव्या लागतील. बघाशी 30 झाल्या होत्या, ॲटलिस्ट तोपर्यंत पोहोचावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला सुतरामही शक्यता नाहीये. 12वर तिसरा धक्का बसलाय. 1 डझन धावा झाल्यात फक्त आत्तापर्यंत. त्यामुळे मोठे स्ट्रोक्स आल्याशिवाय धावफलक मात्र पुढे जाणार नाही. सचिन मोरे कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 12 धावा. सुशांत गायकरनं 5 धावा दिल्या होत्या. आदित्य मस्करनं 3 दिल्या. सचिन मोरेनं 4 दिल्या. 3, 4, 5 काय बॉलिंग झाले आतापर्यंत. आता कदाचित 6 धावांचे षटक येणार की 2 धावांचे येणार. चला, धाकटीजुई टीम कॅप्टन, मोहो टीम कॅप्टन, आपण लवकर या. उशीर जर केला तर तुम्हाला नाहक पेनल्टीला सामोरं जावं लागेल. काल पाहिलं होतं आपण, 2 संघ उशिरा आले होते. पहिलाच सामना 4 ओव्हरचा खेळून टाकला होता. सर पाहिलं ना तर नक्कीच म्हणजे आपण या ठिकाणी मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट धाकटीजुई, त्यानंतर मित 11 मोहा आणि यांच्यातून कोण जो जिंकेल ना त्याच्यातून 11 प्लेअरमधून 1 प्लेअर अर्थात आपण पाहिलं तर बॅट्स घेऊन त्याच्यातून 3 जणांनी यायचं आहे. आणि ज्या ठिकाणी अगदी विकेट आहे त्या विकेटवरती तिघांनी अगदी आपण पाहिलं तर 3 धावा पूर्ण करायच्या आहे. जो पहिला अगदी खेळाडू 3 धावा पूर्ण करील ना त्याला अगदी सेमीफायनलमध्ये प्रथम प्राधान्य दिलं जाईल. आणि बाकीच्यांनी कुणीही आतमध्ये जाऊ नका. बाहेरूनच आपण त्या ठिकाणी फक्त आमचे पंच त्या ठिकाणी राहतील आणि आम्हाला कळवतील. यस, फक्त 3 खेळाडू आतमध्ये जाणार आहेत. जो कोणी धावा असेल ना त्यांनीच फक्त तिघांनी आज जायचं आहे तिन्ही संघाच्या माध्यमातून. बाकी कोणीही नक्कीच मैदानामध्ये जायचं नाही आणि 2 पंच त्या ठिकाणी राहतील. आणि आता जेव्हा कॅप्टन या ठिकाणी येतील ना, कॅप्टन त्याच्या बरोबर आपण आपला रनर सुद्धा घेऊन या, आपला धावक. हा फटका मात्र हवेमध्ये आहे. चान्स जरूर आहे. झेल उडालाय. चांगला प्रयत्न होता उमेश पाटीलचा, बराच धावला होता, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल उडाला. खरं तर हातामधून रन्स मिळतील. इकडे 2 धावेनं टीमची टोटलमध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावर. 14 रन्स. 5 बॉलमध्ये निदान 1-2 मोठे फटके खेळावे लागतील, कारण सध्याच्या घडीला फार गरज आहे. चांगली बॉलिंग झाली चितू 11 जर्मन नेरे संघाची. धाकटीजुई टीम आणि मित 11 मोहो दोन्ही टीम कॅप्टन विथ रनर आपण घेऊन यायचं आहे. राऊंड स्टंप्सनं हाही फटका मात्र मिस टायमिंग आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक ब्लॉक पर्यंत पोहोचला. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक सफलता मात्र मिळवली ती नेरे संघानं. ढाल तोरण वार करते तिला तलवार म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये एकच वाघ जन्माला आला त्यांना शिवराय म्हणतात. जय शिवराय. मित्रांनो नक्कीच आपण पाहिलं तर लगेचच जरा आपण पाहिलं तर त्वरा करा, घाई करा, कारण आता पाहिलं तर सकाळी या ठिकाणी म्हणजे बरोबर 2:01 झालेले आहेत. ओटू दीपक पाटील सर. 14वर 4 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. तिसरी रात्र या स्पर्धेची अंतिम रात्र. खूप सुंदर नीट नेटकी स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली.
सरपंच चषक धुतुमची ही स्पर्धा. लेफ्ट केला होता हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल या सिच्युएशनला. धावांची गरज आहे. सुयोग मात्रे आणि मुकेश शेलटकर. मुकेश शेलटकरला ते 2 षटकार आठवावे लागतील. इथे सुद्धा मिसक्यूट झालाय फटका. एक्स्ट्रा कव्हरला पडला. इकडे पाठीमागे क्षेत्ररक्षक अगोदरच पडला होता. कदाचित कव्हरअप करायला चालला होता एक्स्ट्रा कव्हरला. सोळा धावा धावफलकावर. 16 ऑन बोर्ड. मुकेश पास झालाय. या मॅच मध्ये बिलकुल धावा होताना दिसत नाहीयेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही बाउंड्री आय थिंक आलेली नाहीये. संपूर्ण इनिंगकडे नजर टाकली, एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. बाउंड्री विना इनिंग याची कल्पनाच न केलेली बरी, कारण त्यामुळे ऑब्व्हियसली रन्स तुमच्या कमी होणार. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन चिखलेकर. एज लागले, बॉल निघालाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वेलकम फॉर पहिला चौकार वळवलीसाठी. स्वीकारलंय. फलंदाज होईल बाद. सत्र पहिलं समाप्त झालंय. 22 वर 6. आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली संघाची धावसंख्या 23 धावांचं माफक असं आव्हान मात्र ठेवण्यात आलंय. ते जीतू 11 जन्म नेरे या संघासमोर. आणि नक्कीच इकडून मात्र सुपर 3चा रस्ता थोडासा क्लिअर होत असताना हा नक्कीच खुणावतोय खरं तर विजय. परंतु पाहूया त्यासाठी सुद्धा कदाचित संघर्ष करावा लागू शकेल तो नेरे संघाला. मी विनंती करेन धाकटी जुई मोहो दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण येताना एक खेळाडूची निवड करूनच या जो 3 धावा धावू शकेल असा एक खेळाडू आपण निवडा. कॅप्टन असला तरी हरकत नाहीये, परंतु येताना एक खेळाडू घेऊन या. ते 3 खेळाडू आतमध्ये जातील आणि एका एंडला अंपायर स्थाना उभे करतील आणि त्यानंतर मात्र तिघे एकाच वेळेला धावतील आणि 3 धावा जो पहिल्यांदा पूर्ण करेल तो मात्र पुढे जाईल. संघ 3 मधून फायनल मध्ये प्रवेश करेल. अशा पद्धतीने आपण खरं तर कोणती बाय उडवली जाणार नाहीये, ड्रॉ केला जाणार नाहीये आणि त्याचमुळे एक चपळ खेळाडू तर त्याची निवड तुम्हाला करायची आहे जो फिट अँड फाईन असेल, तंदुरुस्त असेल. तर एका स्पर्धेमध्ये असाच खरं तर निवाडा करण्याचं ठरवलं होतं आयोजकांनी. 3 कॅप्टन तयार झाले आणि जेव्हा कारण त्या स्पर्धेमध्ये असं होतं की सेमीफायनल फायनलच्या सुद्धा रन मोजल्या जाणार होत्या ऑब्व्हियसली फायनलपर्यंत रन्स. आणि 2 खरं तर संघ असे होते, त्या 2 संघांनी अशा 2 खेळाडूंची निवड केली जे अगदी आमचे गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर यांच्यासारखे असे खेळाडू 2 निवडले म्हणजे पिक्चर क्लिअर होतं.
की असे खेळाडू धावू शकणार नव्हते, दष्टपुष्ट खेळाडू, आणि जेणेकरून कुठेतरी त्यांना सेमीफायनलची मॅच खेळायला मिळेल आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजसाठी अजून गुण कमावता येतील. परंतु त्याच वेळेला आयोजकांनी निर्णय घेतला की नाही, आपण चिठ्ठ्या उडवूया, त्यामुळे फेअर गेम होईल. या गोष्टी घडतात बऱ्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीजसाठी, जेव्हा खास करून बाईक असते. परंतु या स्पर्धेमध्ये असं काही घडणार नाही आहे, कारण पहिल्या 3 मॅचेसमधलेच गुण तुमचे पकडले जाणार आहेत आणि त्याचमुळे इथे चान्सेस नाही आहे. फेअर गेम, फेअर स्पर्धा कशी होईल हेच पाहिले खरं तर सरपंच साहेब, सन्माननीय प्रेमनाथ शेठ ठाकूर साहेबांनी, आणि त्याचमुळे खरं तर क्वालिटी क्रिकेटला मात्र प्राधान्य देण्यात आले. या स्पर्धेमध्ये खूप सुंदर अशी स्पर्धा रंगत असताना स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले. परंतु अंतिम टप्प्यामध्ये आली असली तरी बऱ्याचशा आठवणी मात्र ही स्पर्धा सगळ्यांना सोडून जाणार. अनेक खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली, खरं तर अनेक रेकॉर्ड्स आपण पाहिले, अर्धशतकं पाहिली, विकेट हॅट्रिक्स पाहिले, 3 षटकार पाहिले, लो स्कोरिंग मॅचेस डिपेंड होताना पाहिल्या. सगळं काही या आठवणी मात्र एक खेळाडू वर्षानुवर्ष या मैदानामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या जपण्याचा वर्षानुवर्ष मात्र प्रयत्न करणारे ते खेळाडू. आणि म्हणूनच आपण खरं तर थँक्स म्हणूया आयोजकांना, सरपंच साहेबांना, की एवढी मोठी आणि चांगली स्पर्धा खरं तर सगळ्या खेळाडूंसाठी मात्र भरवण्यात आली. हॅलो, नक्कीच दीपक पाटील सर, कारण आज पाहिलं तर दिस इज द फर्स्ट इम्प्रेशन, इट इज द लास्ट इम्प्रेशन. 2024 आणि त्यानंतर 2025चा पहिलं आयोजन, आणि त्यानंतर ते हा एक पाहिलं तर एक दणक्या आयोजन असे ज्याला म्हटलं जाईल. त्यानंतर आपण जाऊया बक्षिसाकडे. पाहिलं तर मित्रांनो, नक्कीच लगातार 3 षटकार आणि लगातार 3 विकेट्स जो अगदी गोलंदाज किंवा फलंदाज मारेल किंवा घेईल त्यांच्यासाठी सचिन ठाकूर अर्थात धुतुमगावचे माजी सरपंच यांच्याकडनं रोख रक्कम 3,000 रुपये. त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रेमनाथ आनंद ठाकूर यांच्याकडनं अगदीच धुतुमगावचे विद्यमान सदस्य यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी, चौकार असेल, षटकार असेल किंवा आणखीच या ठिकाणी षटकार असेल, त्या विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचे, म्हणजे तब्बल 4,000 रुपये कमवण्याची नामी संधी असणार आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. दिस इज द या ठिकाणी आपण पाहिलं तर सेकंड इनिंग गोलंदाज गोंजीच्या रॅम्पर उंबरट्यावर. जाऊया पुन्हा एकदा दीपक दादा यांच्याकडे. अलॉंग दी कार्पेट पहिला चेंडू मात्र भरता वेगानं, क्षेत्ररक्षक चुकला, मिडॉनचा क्षेत्ररक्षक फसला आणि चेंडू सरळ गेला भरता वेगानं या 4 धावांसाठी. आता येणाऱ्या बालीच्या बॅटमधून प्रत्येक धावा टाळा देतील, कारण त्यांना माहीत आहे की आव्हान मोठं आणि मोठं नाही आहे, ते छोटं आव्हान करण्याचं काम बालीनं कायम केलं आहे. पहिल्या चेंडूवर त्यानं ठोकला, हा मात्र सनसनीत चौकार. 23 धावांचा टार्गेट सेट झाला आहे. आज रोहनवर पाळीच नाही आली खेळायची, त्याच्यामुळे याच चांगल्या फलंदाजांनी धावा जमवला. सचिन मोरेचा खेळ उत्तम राहिला. ऋषीच्या या चेंडूवर मात्र आणखीन एक चेंडू चांगला फटका भिरकावला आहे. सिंगल्सला डबल स्ट्राईक घेण्याचा हा प्रयत्न अतोनात राहिला आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मी सांगितलं की स्ट्राईक बाली घेतोय वारंवार, कारण चांगली फटकेबाजी, चांगला खेळ त्याचा राहिला आहे. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 6 धावा धाबालकरती लागत आहेत 2 चेंडूमध्ये. ऋषी चौधरी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. सुपर 3चा थरार यानंतर मात्र रंगला जाईल. एक रेस राहील 3 संघांमध्ये. बॉल स्ट्राईक, स्लोवर टप्प्याचा चेंडू भिरकावलाय अक्षरशः. 1 बाउन्स चेंडू जातोय मिड विकेटच्या मधून, सीमारेषा बाहेर येतोय आणखीन एक चौकार. यंदाच्या मोसमामध्ये सगळ्यात जास्त टीम कोणी पॅक केल्या असतील ना, ते मात्र यशस्वी पॅकर्स. नशीब शेठ भोईर. मला तर कधी असं वाटतं की सगळ्या टीम त्यांच्याच आहेत. एका लॉर्ड्समध्ये 2-2 टीम टाकणारे, परंतु यश संपादन करणारे, आणि मीत 11 मोह नशीब शेठ भोईर यांचा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला आहे.
चला संघनायक आपला एक स्वतः किंवा रनरअप घेऊन इथे यायचं आहे. दोन्ही संघनायकाला मी वारंवार विनंती करतोय, इनिंग संपल्यानंतर आपल्याला विनंती करण्यात येणार नाही, हे नोंद घ्या, लक्षात घ्या. दाक्षिणजुई संघ MMV आपला कॅप्टन स्वतः धावणार असेल तर स्वतः, अन्यथा आपला एक रनर घेऊन या. त्यानंतर मोहसंघ सूर्या मस्कर आपल्याला विनंती आहे की आपणही आपल्याला रनर घेऊन इकडे या आणि इथून जिंकणारा संघ. सामना जसा संपेल ना तशी लगेचच एक रेस लागली जाईल. गोलंदाज पुणे सज्जता सचिन मोरे ऑन स्ट्राईक. दिशा दिली जातीये. टॅलेंटेड क्रिकेट तुम्ही कितीही खेळा, नीयत कितनी भी अच्छी हो, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है, लेकिन आपका दिखावा कितना भी अच्छा हो, ऊपर वाला आपको आपकी नीयत से पहचानता है. ती नियत इथं दिसली, नियत होती एक धावेची, परंतु उपरवाल्याने दिल्या धावा 4, धावा आल्या 4 आणि 4 धावांसहित धावा लागल्या. पहिल्या षटक्यात समाप्तीनंतर तब्बल 15. नक्कीच 23 धावांचं छोटंसं टार्गेट अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी गाठत असताना येणारे अगदी 12 चेंडू असतील. निर्णय विजयसाठी 18, नक्कीच 18 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. तत्पूर्वी नक्कीच सचिन ठाकूर यांच्याकडनं अगदी षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. रत्नदीप चौधरी गोलंदाजीच्या मार्कवर ज्यांना खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी आज बऱ्याच वेळा दिली आहे. आता मात्र याही सामन्याला कलाटणी देणारे षटक राहील का, परंतु आव्हान आता छोटं राहिलं आहे. बाली ऑन स्ट्राईक प्रवीण चोरगेचा हा फटका फसलाय आणि अखेरकार बाली डिपार्ट. उमेश पाटील नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होतो. इथे मात्र बाली बाद झाला, ज्यानं चांगली सुरुवात करून दिली आहे. सामन्याला कलाटणी तर नक्कीच दिली आहे. 15 धावा त्यांना बोर्डवर लावलेत, त्याच्यामुळे आत्ता फार मोठं आव्हान उरलंच नाही आहे. पण तरीही रत्नदीप या सामन्याला आणखीन किचकट बनवेल काय. उमेश पाटील ऑन स्ट्राईक. रत्नदीप चौधरी राईट आर्म दी विकेट. फुल टॉस चेंडू आल्या मात्र पादो एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं चेंडू टोलवला. धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक या धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं धावांचं उमेश पाटीलनं. सचिन मोरे ऑन स्ट्राईक. हे टॅलेंट आहे, टॅलेंट अगदी खचून भरलाय. सचिन मोरेची बॅट आज जेवढी तलपली आहे ना, त्याहीपेक्षा सर्वोत्तम ती टेक्निक राहिली आहे. 3 धावा या चेंडूवरती आल्या, कारण जेव्हा त्याला गरज वाटली तेव्हा त्याने आक्रमक खेळ खेळला, उत्तम आणि उंच फटके मारले. परंतु टॅलेंट त्याच्यामध्ये किती कच्चून मला दाखवलं. त्यानंतर मात्र सामना आपल्या आटोक्यात आल्यावर त्याने मात्र फक्त दिशा देत सामन्याला कलाटणी देण्याचं उत्तम काम केलंय. आणि उमेशची ओळख फिनिशर तर तो राहिलायच, यातील मात्र शंका नाही आहे. आणि इथे मात्र हा फटका आला विजयाचा आणि चेस मास्टर म्हणून ओळख राहिलेला आणि ग्रेट फिनिशर उमेश पाटील हा सामना फिनिश करतोय. जितू 11 नेरे संघ तुमचं मनपूर्वक अभिनंदन. परंतु आजची रजनी इथपर्यंतचा खेळ मात्र वळवली संघाचाही उत्तम राहिला, त्याबद्दल तुमचंही विशेष कौतुक. परंतु या सामन्यामधनं या स्पर्धेमधनं तुम्हाला रजा घ्यावी लागते. हार्ड लक. चला 3 संघनायक वारंवार विनंती करतो, मैदानामध्ये कुणीही इतरांनी जायचं नाही. मॅन ऑफ द मॅच आदित्य मस्कर. 1 षटक 2 धावा आणि 1 विकेट आदित्य मस्कर. चला 3 संघनायक आम्ही वारंवार विनंती करता, पण या मैदानामध्ये कुणीही जायचं नाही.
चला आदित्य मस्कर मॅन ऑफ द मॅच. वेलकम आदित्य मस्कर. प्लीज चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे या, ज्या ठिकाणी आपल्याला निश्चितच प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा एक हिरो म्हणून हा किताब दिला जाईल. आदित्य मस्कर 1 षटक 2 धावा 1 सफलता 1 विकेट्स. षटक हाताळला होता एक चांगल्या प्रकारचा आणि तो ठरला होता आदित्य मस्कर या सामन्याचा सामनावीर.